अमरावती शहरात एमआयडीसी मार्गावरील बीएसटी कॉलनी, बोंडे लेआउट, मेहरबाबा आश्रम परिसरातील फिर्यादी रेश्मा राकेश पाबारी वय 33 वर्ष आपल्या घरात राहत असून रेश्माचे पती राकेश व त्यांचा मुलगा बाहेर गेले असताना त्यांच्या घरी दोन अज्ञात युवक येऊन रेश्माला आपलं घर विक्री करायचे आहे का असे विचारतात। रेश्मा त्यांना नाही म्हणते। तेवढ्यात ते दोन अज्ञात युवक रेश्माला प्यायला पाणी मागतात। एवढ्यात रेश्मा पाणी आणायला घराच्या आतमध्ये जाते। तेवढ्या वेळात दरवाज्यात उभे असलेले अज्ञात युवक रेश्माच्या मागे जाऊन तिला चाकूचा धाक दाखवून तिला बेडरूममध्ये घेऊन जातात आणि तिचे हातपाय तोंड बांधून चाकूचा धाक दाखवून तिला घरात कुठे काय आहे, काय ठेवले आहे याबाबतीत विचारणा करतात। रेश्मा यांनी भीतीने सगळं कुठे काय आहे सांगून टाकले असता अज्ञात युवक सर्व सोन्याचे दागिने, पैसे, मोबाईल घेऊन मागच्या बाजूने पळून गेले। मात्र रेश्मा यांनी तेवढ्यातच बेडरूमजवळ असलेली खिडकीमधून कोणाला तरी आवाज देण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यातच शेजाऱ्यांनी येऊन रेश्माचे हातपाय खोलले आणि रेश्मा यांनी त्यांना घटना सांगितली व आपल्या पतीला देखील कॉल करून माहिती दिली। पती घरी येताच ही सगळी घटना राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। या घटनेचा शोध घेत असताना पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळते आणि त्यांचा शोध सुरू होतो आणि दोन अज्ञात युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात। यामध्ये या दोन युवकांमध्ये रेश्माच्या पतीचा जवळचा मित्रच या घटनेचा मुख्य आरोपी असल्याचे आढळून आले। आरोपी रवी सुखदेव इंगोले वय 32 वर्ष, राहणार गणपती नगर, गणपती अपार्टमेंट व दुसरा आरोपी सिद्धोधन मारुती भोसले वय 36, राहणार मूर्तिजापूर, अकोला जिल्ह्यातील असून त्यांना अटक केली आहे। यामध्ये तिसरा आरोपी आकाश समुद्रे, धामणगाव, फैल, मूर्तिजापूर, अकोला हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। गेल्या 48 तासात राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाच्या टीमने या दोन आरोपीला अटक केली आहे। दुपारी 3 वाजता राजापेठ पोलिसांनी दिली आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।